नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय पार्टे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ठाण्यातील नवरात्र उत्सवामध्ये खूप साऱ्या देवींचं आगमन होतं. तर त्याच देवींच्या दर्शनासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी चाललो आहोत. तर पहिलाच ब्लॉग होता माझा आणि मी पण बोललो की चला तर पहिलाच ब्लॉग आहे तर आपण आई माऊलींच्या दर्शनाने आपल्या ब्लॉगची सुरुवात करू. तर चला मग आपण जाऊ. माझे 2 मित्र पण येत आहेत, त्यांची मी वाट बघतो या ठिकाणी. ते आल्यावरती तुम्हाला दाखवतो कोण आहेत ते आणि त्यानंतर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर मंडळी, माझे 2 मित्र आलेले आहेत. हा आहे वैभव येरुणकर आणि हा अंकित जहांगीर. आणि आता आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊ आतमध्ये. तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग कसा असेल आपला तो. मंडळी, आपण आलो आहोत टेंबी नाक्याची दुर्गेश्वरी साहेबांची टेंबी नाक्याची देवी आणि आपण आलो आहोत त्यांच्या गेट समोर. तर आता आपण जाऊ. समोरच मंडप आहे. कसं डेकोरेशन केले, काय केले ते आपण बघू. चला मग. नमस्कार मंडळी, तर आपण आलो आहोत टेंबी नाक्याच्या देवीच्या मंडपाजवळ आणि तुम्ही बघू शकता किती आकर्षक असा मंडप सजवलेला आहे. तर मंडळी, आपण पुढे आलो की टेंबी नाक्याला मैदानामध्ये एक मेळावा सुद्धा भरतो. तर चला मी तुम्हाला दाखवतो की मेळाव्यामध्ये काय काय आहे. लहान पोरांसाठी पण खूप सारे खेळणी वगैरे असतात आणि आकाश पाळणे वगैरे आहेत त्या ठिकाणी. चला. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left.
I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तर मंडळी देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर आता आम्ही आईस्क्रीम खाऊ आणि इथून आम्ही सुरुवात करू आमच्या पुढच्या देवीच्या दर्शनाची. काय येतोय मला एक कुल्फी. मित्रांनो आपण आलो आहोत ठाण्यातली ही पण एक खूप फेमस देवी आहे, संकल्प प्रतिष्ठान असं. तर चला तुम्हाला दाखवतो कसं डेकोरेशन केलं आणि काय देखावा आहे तिकडे. म्हणजे पहिले देवी बसायची, पण आता तिकडे मंदिरच बनवलं आहे देवीचं. तर खूप आकर्षक असं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो जरा आतमध्ये जाऊन मी. तर मित्रांनो संकल्प प्रतिष्ठान ठाणे तिथे आपले दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत पुढच्या देवीसाठी. आणि खास गोष्ट अशी आहे की तिथे खूप मोठा ठाण्यातील नवरात्र उत्सव आणि दांडियाही साजरा होतो. तो दांडिया आपला असतो 8 वाजता, 8 ते 12 वाजेपर्यंत दांडिया गेला तो. तुम्ही बघू शकता किती मोठा पॅसेज आहे इकडे दांडिया करण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे शास्त्रीनगरच्या देवीच्या इथे. तर चला आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो की कसं काय डेकोरेशन वगैरे आहे ते. चला तर. तर मित्रांनो आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता वाजलेत रात्रीचे 3:30. तर आपण जो बाकीच्या देवींचं दर्शन आपलं राहिलेलं आहे तो व्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू. तर चला. चल वैभव बाय. अंकित चल बाय, कल मिलेंगे. नमस्कार मंडळी, जसं की काल आपण ठाण्यातील 3 देवींचं दर्शन केलं आणि ज्या पुढच्या ज्या देवी राहिल्या होत्या त्यासाठी आपण आज आलो आहोत. तर आज आपण आलो आहोत समतानगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या इथे. तर तिथे एक देवीचं मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवतो.
मंडळी देवीचं दर्शन हे आपलं झालेलं आहे आणि आता आपण इथून पुढे जात आहोत शास्त्रीनगरला. तिथे पण एक देवी बसते. तर चला तर मग तिकडे जाऊया आपण. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. On we'll go, finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest, echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण शिवाजीनगरच्या देवीचं दर्शन घेऊन आलोय आणि खूप असा धमाल आणि मस्ती चालली होती तिकडे. गरबा वगैरे पण खूप लोक खेळत होती. ते पण मी तुम्हाला दाखवलं. तर चला तर आता आपण जाऊ पुढच्या देवीसाठी. तर मित्रांनो आता आपण आलो आहे न्यू बंगाल क्लब या देवीच्या इथे. तर तुम्ही बघू शकता की इथे खूप असं आकर्षक असं त्यांनी देखावा केलेला आहे आणि इथली जी मूर्ती आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या मूर्तींपेक्षा खूप वेगळी असते आणि युनिक प्रकारे त्याने बनवलेली असते. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे मी आत्ताच जस्ट देवी दर्शन घेऊन आलो. तर बघू शकतो तुम्ही कसं देखावा केलेला आहे उत्कृष्ट असा.
तर मित्रांनो आता आपण आलो आहे सन्मान युवा प्रतिष्ठान इथे देवीचे दर्शन घेण्यासाठी. हे वर्तक नगर इथे आहे. तर चला तुम्हाला मी दाखवतो कसं काय खूप आकर्षक असं डेकोरेशन आहे त्यांचं. तर बघू आपण चला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मानपाडा येथे नवयुग मित्र मंडळ. इथं पण खूप सुंदर अशी देवी बसते. तर चला तुम्हाला दाखवतो मी. जाऊ आपण आतमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे ठाण्यातील सर्व फेमस देवींचे दर्शन आपले करून झालेले आहे. तर हा माझा पहिलाच ब्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग मला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. धन्यवाद.